आज आपण बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि रेक्टिफायर हा 12वीचा धडा आहे, त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे आपल्या घरामध्ये काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं असतात. उदाहरणार्थ कॉम्प्युटर, वॉशिंग मशीन असेल, ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन किंवा लॅपटॉप असतील. अशा या उपकरणामध्ये टी व्हीसुद्धा असतो. यामध्ये आपण काही इलेक्ट्रॉनिक्स घटक वापरलेले असतात. या इलेक्ट्रॉनिक्स घटकांची या धड्यामध्ये आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर यामध्ये रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, डायोड, SCR असे वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स घटक वापरलेले असतात. परंतु आपण यामध्ये रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, डायोड याबद्दल थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. तर प्रथम आपण रेजिस्टरबद्दल माहिती घेऊया. तर साधारणपणे एखादं इलेक्ट्रॉनिक उपकरण उघडले की तुम्हाला अशा पद्धतीचे रेजिस्टर दिसतात. तर या रेजिस्टरचे दोन प्रकार असतात. एक स्थिर रेजिस्टर आणि दुसरा बदलता रेजिस्टर. तर हे आता दिसतात तुम्हाला स्थिर रेजिस्टर आहे. स्थिर रेजिस्टर हा आहे, हे स्थिर रेजिस्टर आहे. आणि बदलता रेजिस्टर म्हणजे ज्याची किंमत तुम्हाला कमी जास्त करता येते, हा बदलता रेजिस्टर आहे. तर किंमत तुम्हाला काय करता येते, ह्याच्यावर काय केलेलं असतं, युरेका वायर गुंडाळलेली असते, तिचा रेजिस्टर म्हणून उपयोग केला जातो. तिची ह्या स्लायडर आहे, हा पुढं मागं सरकवला की तिची किंमत कमी जास्त होत असते. त्याला बदलता रेजिस्टर म्हणायचं. आणि हे जे दाखवले हे कार्बन, सिमेंट ऑक्साईड रेजिस्टर, फ्युजिबल रेजिस्टर, हे आहे ते स्थिर रेजिस्टर आहे. याची किंमत बदलत नाही. म्हणजे हा 10 ओमचा असणार तर 10 ओमच राहील. तसं याच्यामध्ये कमी जास्त किंमत होऊ शकते. तर रेजिस्टरचे कार्बन कंपोजिशन रेजिस्टर, मेटल फिल्म रेजिस्टर, कार्बन फिल्म रेजिस्टर, वायर वाउंड रेजिस्टर असे स्थिर रेजिस्टरचे प्रकार आहेत. तर रेव्होस्टॅट, पोटॅन्शिओमीटर हे बदलते रेजिस्टर आहे. हा एक बदलता रेजिस्टर आहे आणि हा एक, आणि बाकीचे हे स्थिर रेजिस्टर आहे. तर रेजिस्टर हे जे स्थिर रेजिस्टर आहे याच्यावर अशा तुम्हाला वेगवेगळ्या कलरच्या पट्ट्या दिसतील. त्या कलरच्या पट्ट्यावरून तुम्हाला त्याची काय करता येते, किंमत काढता येते. इथं पण दाखवले कार्बन फिल्म रेजिस्टर, ज्यावर अशा वेगवेगळ्या च्या रंगाच्या पट्ट्या असतात, त्याच्यावरून तुम्हाला त्याची किंमत काढता येते. रेजिस्टरचा मुख्य उद्देश असा असतो की तो विद्युत प्रवाहाला विरोध करतो. त्याला मराठीत विरोधक असं सुद्धा म्हणतात. आणि याचं एकक ओहम आहे. तर पुढचा आपण घटक बघणार आहे कॅपॅसिटर. तर कॅपॅसिटर यामध्ये दोन प्लेट असतात, मेटल प्लेट असतील, ही एक आहे आणि ही एक आहे. त्यांना हे कनेक्शन जोडलेले आहे. या मेटल प्लेटच्या मध्यभागी डाय इलेक्ट्रिक पदार्थ भरलेला असतो. म्हणजे कागद असेल, कापड असेल, असे विद्युत विरोधक पदार्थ यामध्ये भरलेले असतात. त्याला डाय इलेक्ट्रिक पदार्थ म्हणतात. आणि हा ज्या वेळेला याला सप्लाय दिला जातो त्यावेळेला या प्लेटवर काय केले जातात, आयन साठवले जातात. आयनच्या स्वरूपात काय केली जाते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन या ठिकाणी काय केले जातात, या प्लेटवर साठवले जातात. तर हा झालं ही कॅपॅसिटरची रचना. तर कॅपॅसिटरचे सुद्धा प्रकार आहेत. रॅडियल, ॲक्च्युली जर तुम्ही एखादं इलेक्ट्रॉनिक उपकरण खोललं तर त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे
कपॅसिटर दिसतील. व्हर्टिकल चिप, ॲक्सियल, रेडियल, स्नॅपिंग असे कपॅसिटर असतात. याचं एकक फॅरेड किंवा मायक्रो फॅरेड असं असतं. ही झाली कपॅसिटरबद्दलची माहिती. त्याच्यानंतर आपल्याला इंडक्टरबद्दल माहिती घेऊया. इंडक्टर म्हणजे हा कॉईलच्या स्वरूपात असतो. याचे एअर कोअर, आयर्न कोअर, फेराइट कोअर असे प्रकार आहेत. तर हे असे म्हणजे एका कॉईलच्या स्वरूपात, म्हणजे कॉपर वायर असते ती अशी कॉईलच्या स्वरूपात काय केलेली असते, गुंडाळलेली असते. ही कॉपर वायर आहे आणि ही गुंडाळलेली आहे. तर अशा स्वरूपात हे इंडक्टर्स आहेत. इंडक्टर्स तुम्हाला अशा स्वरूपात दिसतील. यानंतर आपण बघणार आहे डायोड. आता डायोडचे बरेच प्रकार आहेत. डायोड, जेनर डायोड, टनेल डायोड, लाईट इमिटिंग डायोड, फोटो डायोड, लेझर डायोड, करंट रेग्युलेटर डायोड, व्हॅरेक्टर डायोड. तर असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे डायोडचे इकडे सिम्बॉल, सांकेतिक चिन्ह आहेत. सांकेतिक चिन्ह आहे. दिसताना तुम्हाला डायोड असा दिसणार, पण त्याची ही सांकेतिक चिन्ह आहे. तर ह्या डायोडचं हे असतं, ह्या टोकाला ॲनोड म्हणतात आणि ह्या टोकाला कॅथोड म्हणतात. हे ॲनोड टोक असतं ते नेहमी बॅटरीच्या पॉझिटिव्ह टोकाला जोडलं आणि कॅथोड टोक बॅटरीच्या निगेटिव्ह टोकाला जोडलं तर तो फॉरवर्ड बायसमध्ये जोडला असं म्हणतात. आणि जर हे कॅथोड टोक बॅटरीच्या पॉझिटिव्ह टोकाला उलटं केलं, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टोकाला, आणि ॲनोड टोक बॅटरीच्या निगेटिव्ह टोकाला जोडलं तर तो रिव्हर्स बायसमध्ये जोडला असं म्हणतात. ज्या हा डायोड फॉरवर्ड बायसमध्ये जोडला जातो त्यावेळेला हा यातून विद्युत प्रवाह वाहतो. परंतु ज्यावेळी रिव्हर्स बायसमध्ये, म्हणजे ह्या ठिकाणी या ठिकाणी जर पॉझिटिव्ह टोक जोडलं तर तो रिव्हर्स बायस झाला, यातून उलटा असा विद्युत प्रवाह वाहत नाही. हे डायोडचं वैशिष्ट्य आहे. हा जेनर डायोड आहे. हा रिव्हर्स बायसला सुद्धा एका ठराविक व्होल्टेजला, त्याला म्हणतात ब्रेकडाऊन व्होल्टेजला, हा यातून विद्युत प्रवाह वाहतो. दिसताना हे असे दिसतील तुम्हाला. हा लाईट इमिटिंग डायोड आहे. म्हणजे हा लाईट इमिटिंग डायोड म्हणजे याला जर आपण विद्युत प्रवाह दिला किंवा सप्लाय दिला तर यातून काय होतो, असं इथं सांकेतिक चिन्ह आहे, यातून प्रकाश बाहेर पडतो. तर यात पिवळा आणि हिरवा आणि लाल असे बेसिक त्याचे रंग असतात. परंतु इतर घटक मिसळून त्या आपल्याला आता वेगवेगळ्या प्रकारचे असे लाईट इमिटिंग डायोड किंवा त्याला LED म्हणतो आपण, हे LED वेगवेगळ्या रंगाचे आपल्याला मिळवता येतात. त्यातून प्रकाश बाहेर पडतो म्हणून याला लाईट इमिटिंग डायोड. फोटो डायोड हा डायोड असा आहे की याच्यावर प्रकाश पडल्यानंतर इथं आहे, याच्यावर प्रकाश पडल्यानंतर यातून काय होतो, हा कंडक्टर म्हणून काम करतो, म्हणजे यातून विद्युत प्रवाह व्हायला चालू होतो. आता हे लेसर डायोड तुम्हाला माहिती आहे की ज्याला विद्युत प्रवाह दिल्यानंतर प्रकाश किरणं, काय लेसरची किरणं बाहेर पडते. तर अशा पद्धतीचे हे डायोड, वेगवेगळ्या प्रकारचे डायोड आहेत. दिसताना तुम्हाला उपकरणामध्ये अशा पद्धतीने दिसतील, पण त्याची सांकेतिक चिन्ह असे आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा डायोड बघायचा आहे. तर मगाशी मी तुम्हाला सांगितले हे ॲनोड टोक आणि हे कॅथोड टोक. ह्या ॲनोडला काय करायचं असतं, बॅटरीचं पॉझिटिव्ह आणि कॅथोडला निगेटिव्ह टोक जोडायचं, त्याला म्हणतात फॉरवर्ड बायस. इथं पॉझिटिव्ह टोक आणि इथं निगेटिव्ह टोक जो बॅटरीचं जोडलं तर तो फॉरवर्ड बायस झाला, तरच त्यातून तो विद्युत प्रवाह वाहतो. अन्यथा उलटं जर जोडलं आपण तर त्यातून विद्युत प्रवाह वाहत नाही. हे डायोड अशा वेगवेगळ्या पद्धतीनं दिसतील आपल्याला. जनरल डायोड दिसताना तुम्हाला अशा पद्धती दिसतात, पण आपण सर्किट वगैरे काढताना त्याचे वेगवेगळ्या पद्धतीनं सांकेतिक चिन्हाचा वापर करत असतो. हा लेसर डायोड आहे. फोटो डायोड म्हणजे याच्यावर विद्युत प्रकाश किरण पडल्यानंतर हा कंडक्टर म्हणून काम करणार. हा LED लाईट इमिटिंग डायोड. अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या पद्धतीचे डायोड आहेत.
आता या डायोडचा वापर करून रेक्टिफायर हे उपकरण तयार केलेलं असतं. तर रेक्टिफायरचा उपयोग काय होतो, तर ह्या रेक्टिफायरचा उपयोग असा आहे की प्रत्येक आपल्या घरातलं उपकरण हे AC सप्लायवरच चालतं असं नाही. काही उपकरणं DC सप्लायवर चालतात. उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये TV असेल, कॉम्प्युटर असेल, ही उपकरणं जरी तुम्ही त्याला AC सप्लाय देत असला, जरी तुम्ही आपल्या घरामध्ये AC सप्लाय असतो तो पिन सॉकेटमध्ये बसवून स्विचबोर्डमध्ये त्यातून AC सप्लाय घेत असतो आपण, परंतु त्याच्या आतमध्ये, त्या उपकरणाच्या आतमध्ये असे रेक्टिफायर असतात. तर हे रेक्टिफायर काय करतात, ACचं रूपांतर DCमध्ये करतात. ACचं रूपांतर DCमध्ये करत असतात. आणि ह्या DCवर तुमच्या घरातील TV असेल किंवा कॉम्प्युटर असेल किंवा इतर जी इलेक्ट्रॉनिक उपकरणं असतात ते ॲक्च्युली DC सप्लायवर चालतात. तर आता ते प्रत्येक ह्याच्यामध्ये काय केलं असतं की रेक्टिफायरमध्ये स्टेप डाऊन प्रत्येक रेक्टिफायरमध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो. कारण तुमच्या घरामध्ये AC सप्लाय असतो तो 230 व्होल्ट सप्लाय असतो. आणि तुम्हाला जी विद्युत उपकरणं तुमच्या घरामध्ये TV असेल किंवा इतर जी उपकरणं असतील ती 22 व्होल्ट, काही 9 व्होल्टवर चालणारी, 6 व्होल्टवर चालणारी, अशी वेगवेगळ्या व्होल्टेजवर चालणारी DC व्होल्टेजवर चालणारी उपकरणं असतात. मग हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करतो, 230 डाऊन करतो व्होल्टेज. 230चं तुम्हाला गरजेनुसार 9 व्होल्ट पाहिजे तर 9 व्होल्ट ACमध्ये रूपांतर करतो. इथे किती रूपांतर झालं, 9 व्होल्ट ACमध्ये. आता 9 व्होल्ट ACचं रूपांतर इकडं आपल्याला काय करायचं आहे, 9 व्होल्ट DCमध्ये मिळवायचं. 9 व्होल्ट DCमध्ये. तर आता हा रेक्टिफायर कसं काम करतो ते आता आपण बघायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की AC सप्लाय हा नेहमी असा, त्याचा आलेख काढला तर आपल्याला असा दिसेल, व्होल्टेज वर्सेस टाईम. जर आलेख काढला तर तुम्हाला तो आलेख असा दिसेल, म्हणजे विद्युत प्रवाह असा वाहेल, पुन्हा उलटा होऊन असा वाहत असतो. तर ह्याला प्लस हाफ सायकल म्हणतात. हाफ सायकल अर्धचक्र आहे. हे निगेटिव्ह हाफ सायकल, पुन्हा हे पॉझिटिव्ह हाफ सायकल. तर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा हा AC सप्लाय वाहत असतो. तर ह्या पहिल्या हाफ सायकल काय होतं बघूया. तर ह्या ठिकाणी इथून विद्युत प्रवाह व्हायला चालू होतो. आता इथं प्लस टोक असेल आणि इकडं मायनस टोक असेल. इथं प्लस आणि इथं मायनस पहिल्या हाफ सायकलला आहे. इथं प्लस टोक असल्यानंतर प्लसचं काय केलं, या ॲनोडला प्लस टोक जोडले आपण, त्यामुळे हा फॉरवर्ड बायस झाला. त्यामुळे यातून असा काय होतो, विद्युत प्रवाह व्हायला चालू होतो. मग इथं DC ऑटो म्हणजे इथं तुम्ही लोड वगैरे जोडला असेल, जे एखादं पुढचं काय तुमचं सर्किट असेल किंवा काय असेल ते इथं जोडलेलं असणार, तिथून त्या काय होईल, असा विद्युत प्रवाह वाहून त्याचं सर्किट पूर्ण होईल. कधी पूर्ण झालं, ज्यावेळी इथं प्लस टोक होतं आणि इथं मायनस टोक होतं पहिल्या हाफ सायकलला. त्यामुळे हा फॉरवर्ड बायस, प्लसचं प्लसला म्हणजे ॲनोडला जोडलं, म्हणून हा फॉरवर्ड बायस झाला आणि सर्किट पूर्ण झालं. सर्किट पूर्ण झालं म्हणजे आउटपुट तुम्हाला काय मिळालं, प्लसचा प्लस मिळाला. आउटपुट DC आउटपुट आहे ते प्लसचं काय मिळालं, प्लस. आता दुसऱ्या निगेटिव्ह हाफ सायकलला काय होतं, इथं प्लस असतं आणि इथं मायनस असतं, ही उलटा विद्युत प्रवाह व्हायचा. मग आता हे प्लस आहे इथं आणि वर इकडं हे निगेटिव्ह टोक झालं. तर प्लसला आपण कुठलं टोक जोडले, हे कॅथोड टोक डायोडचं, म्हणजे तो काय झाला, रिव्हर्स बायसमध्ये आला. त्यामुळं काय होतं की यातून उलटा असा विद्युत प्रवाह वाहत नाही, उलटा विद्युत प्रवाह वाहत नाही. त्यामुळे आउटपुट तुम्हाला काय मिळत नाही. रिव्हर्स बायस जो आल्यामुळं त्यातून विद्युत प्रवाह उलटा वाहत नाही. त्यामुळे तुम्हाला आउटपुट काही मिळालं नाही. इथं तर आउटपुट काही मिळालं नाही, म्हणजे ब्लॉक झाला, तो ब्लँक झाले. त्यानंतर पुन्हा पुढच्या हाफ सायकलला काय झालं, पॉझिटिव्ह हाफ सायकलला पुन्हा हे अधिक टोक आणि हे वजा टोक. त्यामुळे पुन्हा हे फॉरवर्ड बायस झाला आणि इथून सर्किट पूर्ण झाले, तुम्हाला आउटपुट प्लस मिळालं. मग DC सप्लाय असा तुम्हाला आउटपुट प्लस 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 असा पुढं मिळत जाईल. तर यालाच म्हणतात, काय म्हणतात, DC सप्लाय. निगेटिव्ह काय केलं जातं, काढून टाकलं जातं त्यातून, म्हणजे तुम्हाला प्लस हाफ सायकल्स फक्त मिळत जातात. ते ह्याला म्हणतात DC सप्लाय. पण हा प्युअर नाही. प्युअर आहे काय, इथं मध्ये ब्लँक आहे, इथं सुद्धा पुढं ब्लँक असणार आहे. तर अशा पद्धतीने हा प्युअर नाही. याच्यामध्ये काय असतात,
हा अशुद्ध स्वरूपाचा DC सप्लाय झाला किंवा अजून शुद्ध स्वरूपाचा DC सप्लाय नाही. मग इथं तुम्हाला पुढं काय करायचं आपण पुढं बघणार आहे. इथं फिल्टर सर्किट पुढं जोडणार आहे आणि फिल्टर सर्किट जोडून तुम्ही काय करणार आहे शुद्ध स्वरूपाचा तुम्हाला DC सप्लाय मिळवणार आहे. तर ह्यामध्ये एकच डायोड असतो, ह्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणतात. रेक्टिफायरचे 3 प्रकार आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. तर त्यातला हा पहिला प्रकार आहे. यामध्ये एकच डायोड जोडला आहे आणि हाफ वेव्ह म्हणजे तुम्हाला अर्धेच चक्र मिळालं आउटपुट, म्हणून त्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणायचं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह आता ह्यामध्ये मगाशी एक होता, आता 2 डायोड आले, 2 डायोड आले आणि हा सेंटर टॅप काढला. याला सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर असं सुद्धा म्हणतात. म्हणजे हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. इथे तुम्हाला इनपुट 230 असेल, स्टेप डाऊन केलं मग तुम्हाला मागास सांगितल्याप्रमाणे 9 व्होल्ट असेल, 12 व्होल्ट असेल, 18 असेल, असं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही जेवढे टर्न्स इथं द्याल त्याच्यानुसार ते तुम्हाला आउटपुट व्होल्टेज इथं मिळतं. परंतु इथं 230 आहे तर इथं तुम्हाला 9 व्होल्ट AC मिळेल. अजून इथं DC इकडं होणार आहे, 9 व्होल्ट AC मिळाला. 9 व्होल्ट किंवा 12 व्होल्ट किंवा तुमच्याही वेड्या टर्न असतील त्याच्यानुसार ठरवलं जातं ते. तर तुम्हाला गरज आहे समजा 9 व्होल्टची तर 9 व्होल्ट AC इथं मिळाला तुम्हाला. ह्या टोकाच्या आणि ह्या टोकाच्या अकरावर जर तुम्ही मोजलं तर 9 व्होल्ट AC असेल. आता 9 व्होल्ट AC तर पहिल्या हाफ सायकलला मागाशी बघितल्याप्रमाणे हे पहिलं पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे. मागाच्या प्रमाणात हा व्होल्टेज वर्सेस टाईम याचा काय केलेला आहे आलेख काढलेला आहे. या पहिल्या हाफ सायकलला काय होईल, हे टोक पॉझिटिव्ह असेल आणि हे टोक निगेटिव्ह असेल. आता पॉझिटिव्ह हे टोक असणार आहे त्यावेळेला काय होणार, पॉझिटिव्ह ॲनोडला जोडलं, बरोबर आहे, आणि निगेटिव्ह हे इकडचं निगेटिव्ह टोक कुठं जोडलं, कॅथोडला जोडलं. हे निगेटिव्ह टोक काय जोडलं, कॅथोडला जोडलं. तर किंवा इथून इथं आपल्याला काय झालं, निगेटिव्ह टोक हे काय जोडलं, कॅथोडला जोडलं. आता हा प्लस टोक ॲनोडला जोडल्यावर हा फॉरवर्ड व्हायचा, हा काय झाला फॉरवर्ड व्हायचा. त्यामुळे हा यातून विद्युत प्रवाह व्हायला चालू. तो विद्युत प्रवाह कसा वाहतो असा, इथं तुम्ही एखादं आउटपुटला काय उपकरण जोडलं तर यातून तो काय होतो व्हायला चालू होतो आणि असं सर्किट पूर्ण झालं. लक्षात घ्या, इथून सर्किट पूर्ण झालं. म्हणजे पहिला हाफ सायकलला काय झालं, सर्किट पूर्ण झालं. म्हणजे तुम्हाला आउटपुट इथं काय मिळालं, प्लस मिळालं. इथं तुम्हाला जे का उपकरण जोडलं असेल त्याला DC सप्लाय मिळाला, पहिलं हाफ सायकल मिळालं. तर दुसऱ्या हाफ सायकलला मागाशी काय केलं होतं, हाफ वेव्हमध्ये हे पूर्णपणे गाळला जात होता. आता तसं नाही होत, आता यातून सुद्धा तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. तर आता दुसऱ्या हाफ सायकलला काय होतं, ही बाजू पॉझिटिव्ह आणि ही बाजू निगेटिव्ह असेल. मागाशी ही पॉझिटिव्ह होती आणि ही निगेटिव्ह होती, आता उलटं होतं, ही पॉझिटिव्ह झाली आणि ही निगेटिव्ह झाली. ही पॉझिटिव्ह झाल्यानंतर हा काय झाला, हा पॉझिटिव्ह ॲनोडला जोडला याच्या आणि निगेटिव्ह कॅथोडला. तर आता इथून येणारा विद्युत प्रवाह कसा व्हाईल, सर्किट कसं पूर्ण होतं बघा. आता इकडं जात नाही कारण हा रिव्हर्स बायस आहे, त्यामुळे इकडं जात नाही तो. मग तो इथून काय करतो, सर्किट असं पूर्ण करतो. म्हणजे डायोड D2चं सुद्धा सर्किट काय झालं, इथून पूर्ण झालं बघा. असं पुन्हा दाखवतो, असं असं सर्किट पूर्ण झालं. तर डायोड D2चं सुद्धा सर्किट पूर्ण झालं. त्यामुळं तुम्हाला काय झालं की निगेटिव्ह हाफ सायकलचं काय मिळाला, पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळाला. पुन्हा तिसऱ्या हाफ सायकलला पॉझिटिव्ह हाफ सायकलला पुन्हा हे पॉझिटिव्ह होतं आणि हे निगेटिव्ह होतं. मग यातून काय होतं की इथून हा सप्लाय व्हायला चालू होईल, असं सर्किट पूर्ण होईल त्याचं. त्यावेळेला हा विद्युत प्रवाह इकडे येत नाही. का येत नाही तर इथं हा रिव्हर्स बायस आहे, त्यामुळे यातून उलटा विद्युत प्रवाह वाहत नाही. त्या तो हिकंड सर्किट काय करतो, पूर्ण करतो आणि त्यामुळे त्याचंच आउटपुट आपल्याला मिळतं. पुन्हा हे काय होतं, विद्युत प्रवाहाची दिशा बदलली. पुन्हा विद्युत प्रवाहाची दिशा बदलली की पुन्हा काय होतं, हा फॉरवर्ड बायस होईल, हा रिव्हर्स बायस होईल. तुम्हाला
काय होतं, ह्या निगेटिव्ह हाफ सायकलचं पॉझिटिव्ह, म्हणजे आता सगळे तुम्हाला काय मिळाले, हाफ सायकल जे आहेत ते पॉझिटिव्ह मिळाले, असे थोडंसं पॉझिटिव्ह असते. हे पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजेच काय आहे, तर हा DC सप्लाय. पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे जे सगळे तेच म्हणजे DC सप्लाय. परंतु अजून हा DC सप्लाय पूर्ण शुद्ध नाही, यामध्ये ACचे अंश आहे, ACचा रिपल्स आहे. तो ACचा रिपल्स काढण्याकरता आपण पुढं फिल्टर सर्किट वगैरे वापरणार आहे. आता तिसरा प्रकार आहे ब्रिज रेक्टिफायर. या ब्रिज रेक्टिफायरमध्ये 4 डायोड आहेत, D1, D2, D3 आणि D4. बघा सांगितल्या पद्धतीने हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर 230 व्होल्टचं 9 व्होल्टमध्ये किंवा 12 व्होल्ट काय गरजेनुसार असेल त्या पद्धतीनं आपण हे वेळे देणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही व्होल्टेज या ठिकाणी तुम्हाला मिळेल. इथं तुम्हाला 9 व्होल्ट AC मिळालं, समजा इथं 9 व्होल्ट AC मिळणार आहे. आता ह्या 9 व्होल्ट ACचं रूपांतर ह्या डायोडमुळे करून इथं तुम्हाला 9 व्होल्ट DC मिळेल, इथं 9 व्होल्ट DC मिळेल. तर पहिल्यांदा बघा, मगाशी सांगितल्याबद्दल पहिले ह्या हाफ सायकलला, हे पॉझिटिव्ह हाफ सायकलला इथून विद्युत प्रवाह व्हायला चालू आहे. आता तो ह्यातून इकडं उलटा जात नाही का, तर ह्या प्लसचं टोक आपण ह्या डायोडच्या ॲनोडला जोडलं, यातून विद्युत प्रवाह आहे, इथून इकडं सुद्धा वाहत नाही, म्हणजे इकडं सुद्धा वाहत नाही आणि इकडं सुद्धा, कारण हे रिव्हर्स बायसमध्ये येते, हा तेवढा फॉरवर्ड बायसमध्ये आला. तिथून पुढं सप्लाय जाईल, इथून यातून असं सर्किट पूर्ण होईल. तर कुठं येते बघा, इथं आला. आता इथनं उलट पुन्हा तो आपल्या पॉझिटिव्हकडे जात नाही, तर तो इकडं व्हायला चालू होतो. त्यावेळेला ही पॉझिटिव्ह किंवा ही न्यूट्रल वायर असेल, त्यातून इकडं व्हायला चालू होतो. म्हणजे सर्किट कसं पूर्ण झालं असं, इथून असं सर्किट पूर्ण झालं. हे D1 आणि D3 फॉरवर्ड बायस आणि हे D4 आणि D2 हे रिव्हर्स बायस आहेत, त्यामधून हा विद्युत प्रवाह यातून वाहत नाही. हे लाल रंगाचे 2 दाखवले, त्यातून जसं काय होतं सर्किट पूर्ण झालं. सर्किट पूर्ण झालं, तुम्हाला काय झालं, पॉझिटिव्हचं पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळालं. आता दुसऱ्या इनपुट निगेटिव्ह हाफ सायकलला, हे ACचं इथं काय असणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकल. ह्या निगेटिव्ह हाफ सायकलला काय होतं, हा पॉझिटिव्ह झालं टोक आणि हे निगेटिव्ह झालं. मगाशी हे पॉझिटिव्ह होतं आणि हे निगेटिव्ह होतं, आता हे पॉझिटिव्ह झालं आणि हे निगेटिव्ह झालं. आता पॉझिटिव्ह हे झाल्यामुळं काय झालं की बघा, इथून विद्युत प्रवाह असा उलटा व्हायला चालू झाला. आता इथून इकडं जात नाही, इथून इकडं निळ्या ह्याच्यातून D2मधून हा फॉरवर्ड बायस झाला, D2 झाल्यामुळे तिकडं जातो, त्यातून इकडं विद्युत प्रवाह येईल. आता विद्युत प्रवाह खाली परत येत नाही, कारण ज्या ठिकाणी तो निगेटिव्हकडं नेहमी विद्युत प्रवाह वाहतो, इथून इकडं वाहील, कारण जे टोक निगेटिव्ह आहे इकडं वाहील. म्हणजे कसा आला विद्युत प्रवाह, असा आला, इथून असं सर्किट त्याचं काय झालं, पूर्ण झालं. म्हणजे D2 आणि D4 हे दुसऱ्या निगेटिव्ह हाफ सायकलला फॉरवर्ड बायसमध्ये होती आणि हे रिव्हर्स बायसमध्ये, D1 आणि D3 रिव्हर्स बायसमध्ये होते. परंतु सर्किट पूर्ण झाल्यामुळं तुम्हाला निगेटिव्ह हाफ सायकलचं काय मिळालं, आउटपुट पॉझिटिव्ह मिळालं, पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळालं, अर्धचक्र. पुन्हा पुढच्या ह्या हाफ सायकलला तसंच, इथं पॉझिटिव्ह असेल, इथं निगेटिव्ह असेल, त्यातून विद्युत प्रवाह D1 फॉरवर्ड बायस झाला, असाही मागासच्या प्रमाणे D3मधून तो सर्किट पूर्ण करेल. हे दोन्ही रिव्हर्स बायस असतील, तेव्हा तो त्यातून विद्युत प्रवाह वाहणार नाही. तर अशा पद्धतीने हे सर्किट काय झालं, पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आउटपुट काय मिळाला, पॉझिटिव्ह हाफ सायकल आउटपुट मिळालं. पुन्हा निगेटिव्ह हाफ सायकल पुन्हा उलट्या दिशेने विद्युत प्रवाह व्हायला चालू होतो, त्या D2मधून इकडे येईल, परत इकडे जाईल. तर अशा पद्धतीनं काय होतं की विद्युत प्रवाह असा इनपुट जरी असला तरी आउटपुट तुम्हाला काय मिळतं, असे प्लस हाफ सायकल्स मिळत जातात पुढे. आणि हेच यालाच म्हणतात DC सप्लाय. तो आउटपुटला तुम्हाला DC सप्लाय मिळेल. इनपुट तुम्ही AC दिला आहे, इथे इनपुट AC आहे, परंतु आउटपुट तुम्हाला DC सप्लाय मिळाला. परंतु हा DC जो आउटपुट इथं तुम्हाला मिळाला आहे, हा शुद्ध नाही, हा अशुद्ध आहे.
म्हणजे यात एसीचे रिपल्स असतात. एसी त्यामध्ये थोडाफार एसीचा अंश असतो. मग आता तो एसीचा अंश आपल्याला काढून टाकायचा आहे आणि शुद्ध DC तुम्हाला मिळवायचं. एसीचा अंश काढून टाकायचा आहे आणि तुम्हाला शुद्ध स्वरूपाचा काय करायचं आहे, DC मिळायचं. बघा हे जे फिल्टर सर्किट आहे, हे फिल्टर सर्किट इथं बघा अशुद्ध DC लिहिले, अशुद्ध DC लिहिले, हे 3 प्रकार आहेत. ते अशुद्ध DC कुठं म्हणजे फिल्टर सर्किट कुठं जोडायचे, इथं जोडायचे. इथं तुम्हाला अशुद्ध DC सप्लाय मिळाला. इथं असेल, इथं असेल, इथं तुम्हाला काय मिळालं आहे, शुद्ध नाही, अशुद्ध मिळालेला. तो अशुद्ध DC सप्लायमधला आता काय करायचं आपल्याला, एसीचे रिपल्स काढायचे. म्हणजे बघा हा अशुद्ध स्वरूपाचा DC सप्लाय असा होता, म्हणजे त्यात एसी पण होता आणि DC पण होता, अजून शुद्ध झालेलं. म्हणून त्यामध्ये आपल्या शुद्ध स्वरूपाचा DC सप्लाय मिळवण्याकरता आपल्याला असं फिल्टर सर्किट वापरावं लागतं. फिल्टर म्हणजे गाळणे. तर आता यामधले एसीचे अंश काय करायचं, गाळून टाकले जातात आणि शुद्ध स्वरूपाचा DC मिळवला जातो. त्याचे 3 प्रकार आहेत, कॅपॅसिटर फिल्टर, चोक इनपुट फिल्टर आणि पाय प्रकारचा फिल्टर. तर चिन्ह त्याचं बघा अशा पद्धतीचं आहे. तर इथं अशुद्ध DC ज्या वेळेला या कॅपॅसिटर फिल्टरमध्ये काय आहे बघा, की या ठिकाणी कॅपॅसिटर असतो, रेजिस्टर असतो. तर कॅपॅसिटर फिल्टरमध्ये कॅपॅसिटर वापरल्यामुळे काय होतं, यातून AC सप्लाय वाहतो, यातून DC सप्लाय वाहत नाही. म्हणजे इथून येणारा सप्लाय कुठला आहे, हा AC प्लस DC. इथून येणारा एसीचा अंश असणार त्या DCमध्ये आणि तो यातला DC सप्लाय फक्त पुढं जातो. AC सप्लाय कुठं जातो, AC सप्लाय यातून मागं पडतो. लोडला AC सप्लाय मिळत नाही. पुढं कुठला गेला, फक्त DCच. कॅपॅसिटरमधनं फक्त AC सप्लाय होतो, त्यामुळे AC सप्लायच यातून काय झाला, पुढं गेला. लोडला फक्त DC सप्लाय मिळतो. लोडला फक्त काय मिळाला, DC सप्लाय. AC सप्लाय थोड्याफार प्रमाणात काय केला, काढून टाकला जो होता ते. त्यामुळे तुम्हाला आउटपुट अशा पद्धतीचं मिळतं, थोड्याफार प्रमाणात आणि शुद्ध झाला DCचा. तिथं आउटपुट DC आहे थोड्या अजून शुद्ध झालेलं नाही, अजून त्यामध्ये असं चढ उतार दिसत आहेत तुम्हाला. त्यामुळे त्यामध्ये एसीचा अजून अंश असतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे चोक इनपुट फिल्टर. म्हणजे हा एक इंडक्टर कॉईल आहे आणि कॅपॅसिटर आहे. तर यामधून काय होतं, यामधून DC सप्लाय पुढे येतो. यामधून काय होतो, DC सप्लाय पुढे होतो. त्यामध्ये जर एसीचा अंश असेल तर AC काय होतो, इकडं जातो आणि राहिलेला शुद्ध स्वरूपाचा DC पुढे जातो. येतानाच यातनं काय होतं, फक्त DC येतो, परंतु त्या DCमध्ये काय असतं की थोडा एसीचा अंश असतो. तो AC तो कॅपॅसिटरमधून असं सर्किट पूर्ण करतो आणि राहिलेला DC पुढं जातो. आणि त्याच्या मागाच्यापेक्षा काय होतं, जरा शुद्ध स्वरूपाचा हा तुम्हाला इथे दिसतं आहे. या आउटपुट तुम्हाला काय झालं, थोडं शुद्ध स्वरूपाचं मिळालं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे पाय प्रकारचा. म्हणजे एक कॅपॅसिटर 2 आहेत, इंडक्टर पण आहे किंवा कॉईल आहे, चोक आहे आपण म्हणतो. आता यामध्ये काय होतं, 2 कॅपॅसिटर आहेत, यातून अशुद्ध AC यामधून जाईल माग. अशुद्ध जो एसीचा अंश आहे तो यातून जाईल, पुढं जाईल DC फक्त. यातून फक्त DCच वाहतो. पुढं DC गेला, DC सप्लाय. त्यानंतर त्यामध्ये काय एसीचा अंश असला तर तो एसीचा अंश इकडं जातो, सर्किट पुढं जात नाही. आणि पुढं फक्त शुद्ध स्वरूपाचा म्हणजे काही काही टप्पे आहेत की गाळण्याचे काय केलेले आहेत, AC सप्लाय काढून टाकण्याचे टप्पे आहेत. तर यातनं फक्त DC सप्लाय पुढं येतो आणि यातनं फक्त AC सप्लाय जातो. त्यामुळे पुढं येणारा सप्लाय हा तुम्हाला शुद्ध प्रकारचा DC सप्लाय मिळतो. मग बघा इथं जरा शुद्ध स्वरूपाचा त्याच्या अशी ज्या वेव्ज आहेत त्या कमी झाल्या, मग शुद्ध स्वरूपाचा तुम्हाला DC सप्लाय मिळाला. तर अशा पद्धतीनं काय केलं जातं, हे फिल्टर सर्किटमुळं, फिल्टर सर्किट हे रेक्टिफायरच्या आउटपुटला जोडायचे असतात. इथं जोडायचे असतात कारण यामध्ये एसीचा अंश असतो आणि तो एसीचा अंश काढून टाकण्याकरता ते फिल्टर सर्किटची गरज असते आणि शुद्ध स्वरूपाचा DC मिळवला जातो. तर शुद्ध स्वरूपाचा DC मिळवल्यामुळं जे घटक आहेत, म्हणजे मगाशी आपण बघितलं कॅपॅसिटर असेल, SCR असेल, डायोड असतील, ते त्यांना स्थिर DC सप्लाय मिळाल्यामुळे ते चांगल्या रीतीनं किंवा चांगल्या कार्यक्षमतेनं काम करतात. व्होल्टेज स्थिर असल्यामुळं ते काही जास्त तापत नाहीत किंवा त्यांच्यावर
खराब होण्याची शक्यता त्यांची कमी असते. तर अशा पद्धतीनं आपण या धड्यामध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचे काही भाग आणि रेक्टिफायर यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.